आणि यानंतर आपण राज्यासह इतर बातम्या देखील पाहणार आहोत। गणेशोत्सवात अवघ्या 2 दिवसांवर आलेला हा खरं तर सण आहे। 14 विद्या 64 कलेचा अधिपती असणाऱ्या गणपतीची विविध रूपं ही बीडमध्ये साकारण्यात आली आहेत। 1 फुटापासून ते 11 फुटांपर्यंत गणेशांची मूर्ती विक्रीसाठी तयार आहेत, तर गणपतीच्या शंकर रूपातील तसेच अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिकृती असलेल्या मूर्तींना यंदा बीडमध्ये मोठी मागणी आहे। या मूर्तींची किंमत 200 रुपयांपासून ते 50,000 रुपयापर्यंत आहे। तर विविध रूपातील गणपती बाप्पाच्या मूर्ती आता विक्रीसाठी तयार आहेत। बीडमधील मूर्तिकार अर्जुन दळे यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी। 14 विद्या 64 कलेचा अधिपती असणाऱ्या गणपतीचं रूप बीडमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे। बीडमध्ये आता विविध गणपतीच्या मूर्त्या विक्रीसाठी आलेल्या आहेत। आता मी एका कारखान्यावर आहे। या कारखान्यावर गणपतीच्या मूर्त्या आहेत आणि स्वतः मूर्तिकार आपल्यासोबत आहेत। यांनी गणेशाची विविध रूपं साकारलेली आहेत। काय सांगाल, हे तुम्ही शंकराचं रूप साकार केलेलं आहे, काय नेमकं? काय सध्याच्या ज्या पद्धतीनं कुठल्या गोष्टीचा क्रेज तयार असतो, आता सध्याच्या काळामध्ये एक राम मंदिर अयोध्या, त्यानंतर महादेव अवतारातील ज्या मूर्त्या आणि बाल गणेश यासाठी खूप मोठ्या प्रमाणात क्रेज आहे। सगळ्यात जास्त जर मागणी असेल तर राममूर्ती आणि त्यानंतर शिवमूर्ती खूप जास्त मागणी असल्यामुळं या ठिकाणी शिवमूर्तीमध्ये बऱ्याच ठिकाणी गणेश मूर्तीची या ठिकाणी निर्मिती तयार केली जाते। आणि या मूर्तीचा दर साधारण किती असणार आहे? आता ही मूर्ती जवळपास 8 फुटाची आहे। आज बीडच्या मार्केटनुसार याच्यात जास्तीत जास्त 20 ते 25 हजारापर्यंत याचा दर या ठिकाणी मिळतो। म्हणजे आपल्याला जर घ्यायचं असतील तर माझ्याकडं 1 फुटापासून तर 11 फुटापर्यंत मूर्ती आहेत। साधारणतः 1 फुटाची मूर्ती माझ्याकडं 250 ते 300 रुपयापर्यंत, 300 रुपयापर्यंत पासून तर 11 फुटाची जी आहे ते 35 ते 40 हजारापर्यंत ती मूर्ती या ठिकाणी विक्रेता माझ्याकडे आहे। देशात नुकतीच राम मंदिर उभा टाकले आणि आता या गणेशोत्सवामध्ये राम मंदिरच्या मूर्त्याही प्रचंड मागणी होती आणि या मूर्त्याही आपण इथे पाहू शकतो। या ठिकाणी पाठीमागे श्रीरामाची मूर्ती आहे आणि त्याचं मंदिराचंही प्रतिकृती या मूर्तीवर साकारण्यात आलेली आहे आणि समोर गणपती बसलेला आहे। अशा सुंदर मूर्त्या या कारखान्यामध्ये साकारण्यात आलेल्या आहेत आणि या मूर्त्यांना प्रचंड मागणी बीडमध्ये सध्या असल्याची दिसून येत आहे। NDTV मराठीसाठी मी स्वानंद पाटील, बीड।